ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पामध्ये रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलांची उभारणी झाली असली तरी त्याच्या जोडणीचं काम मात्र लांबल्याचं चित्र होतं. दरम्यान हे काम येत्या काही दिवसात सुरू होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाकडून रात्रीच्या वेळेस 2 तासाचे एकूण 19 ब्लॉक घेण्यात येणार आहेत. महिनाभरात हे काम पूर्ण केलं जाणार असून त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला आता वेग येताना दिसून येतोय. मध्य रेल्वेवरील या महत्त्वाच्या स्थानकातून रोज 7.5 लाख प्रवासी ये-जा करतात. या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. गेल्या काही वर्षात ठाणे पूर्व स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ लागली. ठाण्यासह विविध परिवहन उपक्रमांच्या बोरोली भागात जाणाऱ्या बसगाड्या इथून सुटतात. शिवाय खासगी बसगाड्या इथूनच वाहतूक करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी सुद्धा स्थानकाच्या पूर्व भागातून वाहतूक करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात इथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येते. सुमारे 260 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.